किती कला आहेत? कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे टाळ 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 कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम जय राम सुख झाले हो साजरी सुख झाले हो साजरी साजरी सुख झाले हो साजरी हाला हाला सुख झाले हो सुख झाले हो साजरी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा बलवा तो हा माधव बलवा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव बनवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम
ते हा शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एका नारायण नारायण दयामद नारायण नारायण दयामद नारायण दयामद नारायण नारायण दयामदे शुद्ध पुण्य ते शुद्ध 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 पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक दयामते नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य शुद्ध
शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य दूत जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते कच्युत पुण्य ते कच्युत शुद्ध शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते कच्युत शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण 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 दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 टाळी टाळी मायबाप महिला पुरुष मंडळी टाळी वाजवा विठ्ठल टाळ टाळ विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 श्रेष्ठ सावता महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज नमः पार्वती हर हर महादेव
भगवान की हर 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 विठ्ठल 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 ते हेची करा नरिका अघोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते शरणांगता देव राखी शरणांगता देव राखी ये रावाखे विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते तुका मने लीन भावे तुका मने लीन भावे कणे भावे वर्महे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते एक विठ्ठल महायोग पेटे तरे बेमरत्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाक दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतार कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवाचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संताची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांचे माता चरणावरी संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची साष्टांग हे चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढरे अंतरी प्रेम सुख लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या वाटा मजदावा व्यासपटा मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वार करी संताची वार करी संताची वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक पाया बरे वार करी संताची वार करी संताची मस्तक हे पायावे या वार करे संतांच्या विठ्ठल 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 करणे ते हे चिकरा बास दिलेला आहे गायला बास कमी करत चिकरा नरिका अघोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला चैतन्यात विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा भावा किंबहुना चांगला व्हावा याच्याकरता स्वतःच्या संसाराची रख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबाराय किंबहुना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हे वाक्य उच्चारणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजे गाथा त्यातील 3122 नंबरचा उपदेश प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मानव समाजाला उपदेश करतात। तुकोबाराय म्हणतात बाबा रे
हा अनमोल किमतीचा नरदेव माणसाला परत परत मिळत नाही. एकदा गेला की परत मिळण्याचे चान्सेस नसतात. त्याच्यामुळे आता हा मानव जन्म आपल्याला मिळालाय. या मानव जन्माचं सार्थक करा, काहीतरी करा, पण नेमकी काय करा याचं विस्तृत चिंतन अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावरती चिहार द्यायचा तो म्हणजे असा: संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेले गुण, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेला हा नाशिक जिल्हा, त्यामध्ये वारकरी संप्रदायावरती जीवापाड प्रेम करणारा निफाड तालुका, आणि त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेलं आपलं हे पिंपळस रामाचे नावाचं गाव. या गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने, तरुणांच्या सहकार्याने, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्धांच्या आशीर्वादानं, सर्व कमिटी समितीच्या अध्यक्षतेखाली सर्वांच्या माध्यमातून हरिभक्त पारायण, आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकारावरती जीवापाड प्रेम करणारी ताजने अप्पा यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनातून संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह आहे. हा सप्ताह हरिभक्त पारायण आदरणीय वैकुंठवासी परम वैराग्यमूर्ती बन्सी बाबा सुरवाडे, हरिभक्तपारायण आदरणीय वैकुंठवासी माधव बाबा ताजने, तसेच श्री भक्तपारायण वैकुंठवासी भास्कर बाबा पाकटकर यांच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादानं, तसेच पंचक्रोशीतील सर्व थोर साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं सप्ताह आयोजित केलेला आहे. या सप्ताहामध्ये आपण सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात. त्याचबरोबर संत श्रेष्ठ सावता महाराजांचं चरित्र आपण श्रवण करीत आहात. आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला 6व्या क्रमांकाची सेवा आली हे मी माझे थोर भाग्य समजतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल. आणि ही सेवा ज्यांच्या माध्यमातून मला लाभली ते म्हणजे हरिभक्त पारायण आदरणीय माझ्यावरती पुत्रव्रत मुलाप्रमाणे प्रेम करणारे हरिभक्त पारायण आदरणीय ताजने अप्पा असतील, आणि माझ्या मोठ्या भावाच्या ठाई असणारे कल्पेश बंधू साळे असतील. या दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा, जोरदार एकदम मस्त. या दोघांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनात, त्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला. 1 मिनिट आप्पा, कीर्तनाचं सौजन्य हे कसार कमिटी पाहिजे. हां, कमिटी पाहिजे सर्व सौजन्य काही नाही ना. हां, नाही कसं असतं माहिती आहे, मंगेश महाराज विचारून घेतलेलं बरं असते. मी आता 4-5 दिवसाखाली कीर्तन होईपर्यंत सौजन्यवाल्याचं नावच घेतलं नाही, त्यानं डायरेक्ट 2000 रुपये कमी केले पाकिटातले. असं असतं. त्याच्यामुळे कसं विचारून घेतलेलं बरं असतं. सर्व कमिटी समितीच्या माध्यमातून तो महामाय बाप्पाची सेवा करण्याचा हा सुयोग. विठ्ठल. तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला उपदेश फळ प्रकरणातील 3122 नंबरचा अभंग आहे. आणि अभंगात जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात, तुम्ही काय करा, करणे ते हेच करा. काहीतरी करायचंय, मग असं काहीतरी करा ज्यानं तुम्हाला एका ठिकाणी जायची पाळी आली नाही पाहिजे. म्हणे कुठं? नरका अघोरा का जाता, अघोर नरकात जाऊ नका. आपण अघोर या शब्दात जर का विग्रह केला तर अघोर या शब्दाचा अर्थ असा होतो घाणेरडा वाईट ज्या ठिकाणी माणसानं जाऊ नये असा जो नरक आहे त्याला अघोरा शब्द वापरलाय. तुम्ही अशा नरकात जाऊ नका. आणि नरकास जायचं नसल तर असं काहीतरी काम करा जे नारायणाला उपदेशून असलं पाहिजे. त्या शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक, ते शुद्ध पुण्य आहे. आणि भगवंताला शरण गेल्याचा फायदा काय? महाराज म्हणतात शरणांगता देव राखे. शरण गेल्यानंतर देव राखतो म्हणजे काय करतो? एरा वाके विघ्नांचे. या 3 शब्दाचा अर्थ असा होतो, एरा म्हणजे येणारे, वाक्य म्हणजे निवारण करतो विघ्न, आपल्यावरती येणाऱ्या विघ्नांपासून भगवान श्री पंढरी श्री पांडुरंग परमात्मा आपलं संरक्षण करत असतात. म्हणून भगवंताला शरण गेलं पाहिजे. पण तुकोबाराय सांगतात भगवंताला शरण द्यायचं असेल तर कसं जा? तुका म्हणे लीन व्हावे. तुम्ही लीन आणि नम्र व्हा. तुम्ही जर का लीन आणि नम्र झाले तरच तुम्हाला यातला भाव कळल. कळे भावे वर्म हे. आणि भाव कळल्यानंतर तुमचं पुण्य होईल. ते कसं? जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. हा झाला सरळ सरळ भावार्थ. आता ठळक बातमी आहे. विठ्ठल. विचार जर का केला महाराष्ट्र ऐकताना मी ऐसे की जवळजवळ आपल्या सप्ताहाला 31 वर्ष झाले की चालू आहेत? जर बोला तुम्ही, झालेत की चालू आहेत? चालू आहे ना. 30 वर्षापासून सप्ताह चालू आहे. 31वा वर्ष आपल्या सप्ताहाला चालू आहे.
फार भाग्याची गोष्ट आहे बरं का. शिवराम बाबा आजच्या टायमाला सप्ताह उभा करणं की सप्ताह चालू करणं ही आजच्या टायमाला मोठी गोष्ट नाही. महाराज मंडळी भरपूर उपस्थित, सर्वांचं सहकार्य लाभतं, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. आजच्या टायमाला सप्ताह सुरू करणं विशेष गोष्ट नाही, पण सप्ताह अखंड पुढे टिकवणं ही विशेष गोष्ट आहे आणि ते आपल्या गावांनी केलंय. हा नाहीतर आता हे आम्ही सगळे महाराज लोक म्हणजे घरपूजे असतो, आम्हाला 12 महिने फिरण्याचं काम. हा गाव आला रे तो गाव आला, मस्त जमते राव तुम्हाला. तर मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये अखंडतेला फार महत्व आहे. नाहीतर काही काही गाव सप्ते म्हणजे पहिल्या वर्षी दामधूम आणि दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी पाठच गाऊन राव तुमचं. तर भेटान त्यांना चौथ्या वर्षी म्हणा जय हरी, वा तुम्ही तुमच्या घरी. आपल्या इथं काही तसं नाही. आपला सप्ताह गेला तब्बल 30 वर्षापासून चालू आहे आणि असाच अखंड पुढे चालत राव ही भगवंता चरणी प्रार्थना. विठ्ठल विचार का केला महाराष्ट्र अलीकडचा कळत तिशी धावता आलेला आहे, क्वालिफाईड जग झालेले. काही लोकांना तर आम्हाला वेड्यामध्ये काढणं लावलंय. काही लोक म्हणतात अहो महाराज, अहो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आज जगासमोर कळण्याची काय गरज आहे. अहो महाराज, अहो त्रेतायुगातील रामकथा आज ही जगाला सांगण्याची गरज काय. अहो महाराज, अहो द्वापार युगातील कृष्ण कथा आजही समाजाला सांगण्याची गरज काय. त्याचं कारण असं आहे, नीट ऐका. हिस्ट्री इज अ गाईड ऑफ मॅन. इतिहास हा माणसाचा मार्गदर्शक आहे आणि आजच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हिस्ट्री इज अ लॅम्प ऑफ एक्सपिरियन्स. इतिहास म्हणजे अनुभवजन्य परोपकाराचे खाण आहे. विठ्ठल मानवाचं मार्गदर्शन आजच्या टायमाला ग्रंथ करतायत आणि त्यातले 2 ग्रंथ आपले चालू आहेत. एक म्हणजे भावार्थ दीपिका ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आणि दुसरं म्हणजे सावता महाराजांचं चरित्र चालू आहे. मला तरी असं वाटतं जेवढ्या संख्येनं आज आपण कीर्तनाला उपस्थित आहात यापेक्षा जास्त संख्येनं आपण ज्ञानेश्वरी पारायणाला येत असाल. येता का पुरुष मंडळ तुम्ही? हां काय खरं बोलतात राव लोक, तोंडावर नाही म्हणतात. नाही का तोंडापुरतं तर हो म्हणा. नाही कसं प्रत्येकामागं कामं असतात. तुम्ही येत असता का महिला मंडळी? तुम्ही येत असता आजी? तुम्ही तू पुढच्या नाही, तुम्ही नाही येत? ठीक आहे, तुम्ही येत असता का आजी? वा, किती अध्याय सुरू आहे? हा 17वा सुरू आहे का? वा वा, नाही आहे बरोबर आहे बरं का. नाहीतर मी असं विचारलं काय सुरू आहे म्हणे आजच 9 थाली बाकी दररोज येते म्हणे. नाही पण नसल येता आलं पाहिजे. कसं प्रत्येकामागं घाई आहे आणि जे तर ते खरंच भाग्यवान माणसे. ज्ञानेश्वरी श्रवण करावी बरं का. ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कुठला नाही. काय ज्ञानेश्वरी 2 मिनिटात सांगतो. नीट लक्ष द्या. इकडे बसा जरा, ताट बसा बरं तुम्ही असे जरा नीट. हां असं सारे एकूण गजा अंगावर पडागले तुम्ही. कसं असं ताट बसा. असं झोप आली का तुम्हाला? नाही आली ना? हां जरा ताट बसा. असं नीट लक्ष देऊन ऐका, रेंजमध्ये राहा. असं ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात अगदी थोड्याच वेळात सांगतो. एक अगदी 2-4 वर्षाचा लहान मुलगा असतो बरं का. त्याचे वडील शेतातून ऑफिसमधून गावावरून येतात. आल्यानंतर कोट काढतात आणि खुटी म्हणतात तुमच्या इकडं, अडकवतो आपण त्याला, कपडे खुटीला अडकवतात आणि आपल्या पॅन्टमधले पैसे काढतात आणि कोटाच्या खिशात घालतात. तो 3-4 वर्षाचा मुलगा ते पैसे पाहतो आणि वडील निघून जातात हातपाय तोंड धुण्याकरता. लहान असतो, चोरी करायची हिंमत होत नाही का वडिलाच्या कोटापर्यंत हात पोचत नाही. म्हणून मुलगा आईकडे जातो. कोणाकडं? आईकडे जातो आणि आईला जाऊन म्हणतो आई काय बाळा? अगं आई मी आत्ता बघितलंय. बाबा नेमके चालले शेतातून, त्यांनी खिशातले पैसे काढले पॅन्टीच्या आणि कोटाच्या खिशात घातले. मी आत्ता बघितलंय. एवढ्या बारीनं फक्त बाबाच्या खिशातले 20 रुपये मला दे, पुढच्या बारीने मी वापिस दे, फक्त मला या बारीने 20 रुपये दे. आता लहान लेकरू असतं, आईला लाड पुरावंसं वाटतात. ते आई असते महाराज, ती लाड पुरवते कुठलाही. आई जाते, वडिलाचं कोट कुठे ते बघते. एकदा खाली लेकरू बघते, वडिलाच्या त्या कोटाच्या खिशात हात आई घालते. एकदा लेकराच्या चेहऱ्याकडे बघते आणि वडिलाच्या कोटातून ते पैसे काढते आणि आनंदाने लेकराच्या हातावर ठेवते. बस बस बस, तोच सिद्धांत इथं लागू करा. कोट म्हणजे भगवंत आहे आणि कोटातले पैसे म्हणजे भगवंताचे शब्द आहेत आणि ते बालक म्हणजे आपण आहे. आपला हात देवाच्या शब्दापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून ते शब्द आपल्याला देण्याकरता माय म्हणून माऊली येतात आणि देवाच्या खिशातले का देवाचे अमृतमय शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रूपांतरित करतात आणि आपल्या हातात टेकवतात. ती म्हणजे माय ज्ञानेश्वरी. हा
साधन आहे बरं का, फार मोठं. आणि ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ कुठला नाही. एका जन्मामध्ये एक अख्खी ज्ञानेश्वरी 9033 अनुभवणं अजिबात शक्य नाही. पण मरायच्या अगोदर एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी. अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. कृष्ण कृष्ण देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. जोरदार टाळी वाजवा, मस्त आहे. वा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ओवी अनुभवणं म्हणजे काय? जसं माऊली ओवी सांगतात त्या पद्धतीनं आचरण करणं म्हणजे ओवी अनुभवणं. काही काही माणसाला काहीच काम नसतं बरं का, काहीच काम नसतं, रिकाम टेकडी असतात. पण बळजबरी जर का ज्ञानेश्वरी पारायणाला बसवलं की एवढी गडबड दाखवतात की पाहायचं कामच नाही. जून काही 10 गावचे कुत्रे यायच्याच मागं लागले. ओम नमो जाद्या जरा आरामशीर म्हण, मरसोल म्हणता म्हणता तू प्रेमानं म्हणतच नाही. ज्ञानेश्वरी कशी वाचली पाहिजे? भाव धरोनिया वाचे फायदा काय? कृपा करी हरित यावा, कृपा करी हरित यावा, हरित यावा, हरित यावा. भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, हरित यावरी, कृपा करी हरित यावरी, हरित यावरी, कृपा करी हरित यावरी. वा. नाव काय महाराज तुमचं? रामदास महाराज ना. वा वा, जोरदार टाळेवर त्यांच्याकडे. एकदम मस्त. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी आणि त्याचा फायदा कृपा करी हरितयावरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे संत सावता महाराजांचं चरित्र चालू आहे. भक्ती कशाला म्हणतात हे ज्या चरित्रातून कळतं ते म्हणजे सावता महाराजांचं चरित्र चालू आहे. आजचा 6वा दिवस, उद्याचा 7वा दिवस आहे. जी मंडळी येत नसतील त्यांनी उद्याचे दिवस आवर्जून वेळात वेळ काढून या ही सगळ्यांच्या चिन्ही प्रार्थना विनंती. विठ्ठल ऐका, आज आपल्याला 4 मुद्द्यात बोलायचे. किती मुद्द्यात? तुम्ही बोर झाले का? जरासं मग नीट बसा जरासं का माझी भाषा कळेना तुम्हाला. मी काय बोलतो ते कळाकलं तुम्हाला? झोपले काय? कळती का नाही? बोला जरा सगळी रिस्पॉन्स द्या. कळती का? वा वा. नाही कसं असते माहितीये का, मंगेश महाराज ती एक म्हणे पा, ते 12 मैल का 12 कोस अंतर कापल्यानंतर भाषा आणि पद्धती बदलते. काय म्हणे ती? चोपदार बुवा. अरे बापरे, तुम्ही तर रागारागच पाहा लागली. काय म्हणे ती? 12 मैल का 12 कोस. शब्द काय तो? कोस शब्द आहे का मैल शब्द आहे? शिवराम बाबा काय शब्द आहे? 12 मैल. 12 मैल तेच तर म्हणलं. राग दांडू मले. 12 मैल अंतर कापल्यानंतर भाषा आणि पद्धती बदलते म्हणून विचारून घेतलेलं बरं असते. नाही म्हटलं बा आमच्या बुलढाण्याची पद्धती वेगळी, तुमच्या नाशिक जिल्ह्याची पद्धती वेगळी. असू शकते का नाही? असू शकते. मला सांगा, आमच्या इकडं माणूस मेला की जळतात, तुमच्या इथं जित्ता जित्ता की मेल्यावर? मेल्यावर का? मला वाटलं जित्ताच जाळतात, त्याच्यामुळे माणसं कमी आहेत कीर्तना उचलला केलं गे. नाही, मेल्यावरच जाळतात. आमच्याकडं माणसं झोपली की डोळे लावून घेतात, तुमच्या इकडं उघडे? अरे बाबा उघडच. आमच्याकडं माणसं झोपली की श्वासोश्वास चालू ठेवतात, तुमच्या इकडं बंद करतात का? जरा बोला तुम्ही. बंद करतात का? बंद करतात. अवघडच.
आमच्या इकडं असे लहान लहान मुलं संडासले बसले पुढं पुढं सरकतात. तुमच्या इकडं म्हणा असे माग येतात असे नाही, म्हणजे कसं जवळजवळ सगळं सारखं आहे. नाही, बऱ्याचशा वेळी काय असतं माहिती आहे का, फॉल्ट आपल्यात असते ना, पण दुरुस्त दुसऱ्याला करायला बघत असतो, असं होते. त्याच्यामुळे विचारून घेतलेलं बरं असते. ऐका जरा नीट मला बोलत चला बरं का. आज आपल्याला 4 मुद्द्यात बोलायचे. किती मुद्द्यात? शाबास. असा आवाज राहू द्या शेवटपर्यंत, मस्त मोकळं बोलत चला. लवकर कार्यक्रम संपून जाते आणि मस्त सगळे आपापल्या घरी जातात मग लवकर. 4 मुद्द्यात विषय, परिहार, प्रस्तावना, विषय आणि विषदीकरण. 4 मुद्द्यात आपल्याला बोलायचे. या 4 मुद्द्यात जो माणूस बोलते त्याला वक्ता असे म्हणतात. परिहार म्हणजे अभंग कशानिमित्त घेतलाय, कार्यक्रम कशानिमित्त ते सांगणं. प्रस्तावना म्हणजे अभंगाचा भावार्थ सांगणं. विषय म्हणजे कशानिमित्त कार्यक्रम आहे ते सांगणं. विषदीकरण म्हणजे अभंगाच्या अवतीभोवती फिरणं. शहाण्या कीर्तनकारांना कधी सरळ अभंगात घुसू नये, अगोदर अभंगाच्या अवतीभोवती फिराव फिराव फिराव. जसं बाया बोलता बोलता फिरतात. समजा उदाहरण द्यायचं झालं तर गंगूला सकूच्या घरचं ताक आणलंय, पण सकू कंजूस आहे. बायाची जात लय कंजूस असते. माझं लग्न होईल नाही पण अनुभव आहे, फार कंजूस असते. त्याला कोणी तोडच नसते, लयच कंजूस असते बायाची जात. आणि प्रत्येक गोष्टी शास्त्र आहे बरं का. मातृवदंधत्व, जो व्यक्ती आपल्या आईवर हात उचलतो, मारत नाही नुसतं, असं जरी केलं तरी त्याला पुढचा जन्म मुक्याचा भेटतो. भातृवद बधीर, जो आपल्या भावा बहिणीवर लहाण्यावर हात उचलतो, मोठ्यावर हात उचलतो, त्याला पुढचा जन्म बैराचा मुक्याचा भेटतो. नासा पहारी जानपत्य हो, जो व्यक्ती लोकांचे पैसे बुडून मेला त्याला मुलं बाळ होत नाहीत. आणि खास बाया करता धान्य हरणान मूषक. तुम्ही खरं सांगा, कोणाच्या घरून पीठ, तेल, रवा कधी उसनं आणलंय का? इमानदारीनं सांगा. तुम्ही आणलंय ना? शपथ घालून सांगा, जेवढं आणलं तेवढं देता का? मला गॅरंटी त्याची, तुम्ही देत नाही. बायाची जातच तशी असते. आप्पा लोकांचं काय सांगायचं, आमच्या घरचं सांगतो मी. फक्त घरी गेला मार नाही भेटला पाहिजे. आमच्या घरी थांब बाबू 1 मिनिट. आमच्या घरी आमच्या शेजारची आजीबाई आली आणि आजीबाई आली म्हणजे सुनबाई पीठ दे. आता मला खरं सांगा, पीठ दे म्हटलं आमच्या आईनं उठायचं पीठ द्यायचं का नाही? तुम्ही बोला, द्यायला पाहिजे का नाही? आमची टी व्ही पाहू लागली. बरं त्या टी व्हीवर काय रामायण नाही का, महाभारत नाही का, काय श्रीकृष्णाची मालिका नाही, ती एकच मालिका लागेल. जिकडं पाहत तिकडे एकच एकोळ्या तोंडाची बाई येते आणि ती आल्यावर शांत नाही बसत, दांगडू करते. टापू घ्या बाप्पा, काय म्हणतात तिने, काय नाव त्या मालिकेचं? हा शाबाश, तारक मेहता का उलटा चष्मा. जिकडं तिकडं तेच लागेल. आता आमची आई ते पाहा लागली. मग आमची आई म्हणते आत्याबाई घ्या हातानं. आता मला खरं सांगा, आत्याबाई हातानं घ्यायला गेल्यावर कमी घेईल का भाऊ? तुम्ही बोला राव जरा, तसं घेईल का? नाही. आत्याबाईन तो शेर घेतला. तुमच्याकडे शेर म्हणतात का? आपण पीठ नेतो तो शेर. आत्याबाईन तो शेर घेतला, गदा गदा दाबला माय, असा गदा गदा दाबला आणि वरी कळसासारखं शेक बसवली. पप्पा छता असं इंजन सारखं चोडेल. असा कशाला भेटली बापा ही? तिच्या मात्र संसार असते. आम्ही एका वर्षातून 150-200 दिवस बाहेर फिरतो. हे गाव ते गाव, भिकराला 40 गाव. आम्ही इकडं तिकडं फिरणारी माणसं. घरी बाईनं जर का असं केलं तर कसं जमायचं? पप्पानं 10-12 दिवस दम काढला आणि 10-12 दिवसानंतर नाही सहन झालं. पप्पा एक दिवस रागवले. पप्पा म्हणत, अय भयाने तोंडाचे, काय बसली, आण आपलं पीठ. आता आमची आई गेली पीठ आणायला. पीठ आणायला गेल्यानंतर म्हणे आत्याबाई आमचं पीठ द्या. आता मला खरं सांगा, आमच्या आईनं हाताने घेऊ दिलं होतं, मग त्या म्हातारीनं हाताने घेऊ द्यायला पाहिजे का नाही? घेऊ द्यायला पाहिजे का नाही? ती म्हातारी एवढी जालीम होती राव, खरं सांगतो. ती म्हातारी काय म्हणजे, सुनबाई तुला लेकरं वागवा लागतात. आता मी एवढा वागवा लागतो तुला लेकरं वागवा लागतात. तू हात पांढरे करू नको, मी देतो. आम्ही दोघं पाहा लागलो बापलेक. त्या बाईने तो शेर घेतला, जुनं काय रांगोळी काढे असा पतला पतला सडा टाकला. शास्त्र सांगते अशा बायाचं कधी सुद्धा होत नाही. अशा बायले पुढचा जन्म घुसाचा भेटतो, घुसा. आणि तुम्ही एकदा घुसा झाल्या की हे लोक तुम्हाला शाड्यून मारतात. साधन असते ते बरं का. म्हणून जेवढं आणलं त्याच्यापेक्षा शिल्लक दिलं पाहिजे. कधी पण बाईनं त्याच्या घरी शांती राहते, सुख राहते, समृद्धी राहते. शिल्लक दिलं पाहिजे. देत नसाल तर आतापासून देणं सुरू करा तुम्ही. आता गंगूले सकूच्या घरी ताक आणायला जायचं, पण सकू कशी आहे, कंजूस आहे. मग गंगू गेल्या गेल्या म्हणत नाही ताक दे. बायचं डोकं पहा बरं का, सुपीक डोकं असते मंगेश महाराज.
अगोदरच लांबून म्हणते तांब्या मागं लपवती. अगोदर म्हणती माय किती म्हशी आहेत व लय दिसायला लागल्या. मग ती सकू करते माय 25 म्हशीची मालकीने एकटी. बँकेच्या काढल्या असतील. बँकेच्या नाही काढल्या, नगदी घेतल्या नगदी. म्हणजे कस काय? म्हणे पहिला आम्ही 5-6 भाऊ एकत्र राहायचो, मग तसा पैसा दाबला. काही बाया एवढा पैसा दाबतात दुधाचा, एवढा दाबतात की ढेपीले पैसे उरू देत नाही, एवढा पैसा दाबतात. आणि वायला निघलं की म्हशी 2-4, बाकी काही नाही. 2-4 हा नगदी घेतल्या नगदी असं. मग तर लगेच 4-5 दिवस मिळून रही लागत असेल. हे गंगू सकोले म्हणते अव 4-5 दिवस मिळून नाही, रोज लागती रोज. मग तर लगेच ताकही होत असेल. सांगा बरं महिला मंडळी, हे गंगू सकोच्या घरी काय गेली ती? हा वा वा वा, काय लँडवर माणसं राव तुम्ही, लई करेक्ट रेंज लागली आज तुमची, एकच नंबर. मग तर लगेच ताकही होता असेल. हो मग काढते मागचं भांड, दे बाई मला आता सकू किती जरी कंजूस असली तर तिला पळून जाता येत नाही, तिला द्यावं लागल ताकच. जसं शहाण्या कीर्तनकारानं अभंगाच्या अगोदर आवतीभोवती फिराव 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 आणि मग अभंगा शिराव विठ्ठल. कसं आपल्याला अगोदर अभंगाच्या अवतीभोवती फिरायचं. अभंगातल्या सुरुवातीतला पूर्वार्ध चरणातला पहिला शब्द आहे करनेती. करणे या शब्दाचा अर्थ होतो कराने. कर म्हणजे काय? बोला शाबाश. कर म्हणजे काय? हात. या हाताने असं काहीतरी करा ज्यानं तुम्हाला नरकात जाण्याची पाळी आली नाही पाहिजे. विचार जर का केला तर हे हात फक्त आणि फक्त माणसालाचे, बाकी कोणाला नाही. सरपडणाऱ्या प्राण्यांना हात नाही, जलचर प्राण्यांना हात नाही. आवाज ओढा लागला बरं का, जरा लक्ष असू द्या. भूचर प्राण्यांना हात नाही, जलचर प्राण्यांना हात नाही. एवढं तर काय, माकडाला सुद्धा हात नाही. थोडं नॉर्मली कुठे उभं राहिलं जरासं बोलायला मदत होईल थोडी, आणि थोडं गेन पण राहू द्या. माकडाला सुद्धा हात नाही, पण माकड पुढच्या 2 पायाचा उपयोग आपल्या हातासारखा करतो. पण संत वेद पुराण यांना ड्रायव्हनीचा सिद्धांत मान्य नाही. संत वेद पुराण यांचं असं म्हणणं आहे की देवानं माणसाची आणि जनावरांची निर्मिती वेगवेगळी केलेली. असो, एवढं तर काय हत्तीला सुद्धा हात नाही, पण हत्ती पुढच्या सोंडाचा उपयोग आपल्या हातासारखा करतो, म्हणून त्याला हाती म्हणतात. परंतु त्याला सुद्धा हात नाही. हे हात मनुष्याचं भूषण आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्या. कारण कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंदम प्रभाते कर दर्शनम. काय मिळवायचं? आपल्या हातात आहे. लक्ष्मी मिळवायची, सरस्वती मिळवायची आणि नारायण प्रभू मिळवायचे. ज्यांना पैसा आवडतो ते लक्ष्मीच्या मागे धावतात, विद्यार्थी सरस्वतीच्या मागे धावतात. आमच्यासारखे साधू संत योगी तपस्वी हे नारायणाच्या मागे धावतात. सुभाषितकार सांगतात एका बाजूला मा लक्ष्मी, एका बाजूला मा सरस्वती आणि मध्ये नारायण प्रभू आहे. याचा अर्थ असा, जो कोणी नारायणाचं भजन पूजन करेल त्यास लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते आणि सरस्वती सुद्धा प्राप्त होते. म्हणून नारायणाचे भजन पूजन केले पाहिजे. दत्तात्रय दिगंबरांचे वर्णन करताना तुकोबाराय यांनी आपल्या हातात 3 शब्द वापरले. किती शब्द? 3. पाणी पात्र दिगंबरा, हस्तकरा सारिके. तुकोबारायांचा 1034 नंबरचा अभंग आहे. 3 शब्द, पाणी, हस्त आणि कर, या 3 शब्दाचा अर्थ आपल्याला वेगवेगळा घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे? वेगवेगळा घ्यायचा आहे. पाणी या शब्दाचा अर्थ आपल्याला घेण्याकरता घ्यायचा आहे. कशा करता? घेण्याकरता. तुम्ही जर का नोकरी करत असाल तर पगार घेण्याचा अधिकार आहे. व्यापार करत असाल नफा घेण्याचा अधिकार आहे. शेती करत असाल धान्याचं बिल, धान्याचा पैसा घेण्याचा अधिकार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ते आपल्या कष्टाच्या कमाईचं पाहिजे तर जमतं, फुकटचं पचत नाही. 2 हस्त. हस्त या शब्दाचा अर्थ आपल्याला देण्याकरता घ्यायचा आहे. कशा करता? तुमच्या पाया पडतो राव, मग बोलत चला बरं का, नाही तर मागचं गेट उघडायची. हो लगेच धोतर धरून लगे गो. हस्त या शब्दाचा अर्थ आपल्याला देण्याकरता घ्यायचा आहे. शास्त्र असं सांगते शिवराम बाबा, माणूस दिवसातून महिन्यातून जेवढा काही पैसा कमवतो त्यातला 10% देवा धर्मा करता द्यायला पाहिजे. समजा सपोज उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती एका दिवसाचे 10 रुपये कमवत असेल तर 1 रुपये देवाला द्यायचा. 100 रुपये कमवत असेल 10 रुपये देवाला द्यायचे. 1000 रुपये कमवत असेल 100 रुपये देवाला द्यायचे. 10,000 रुपये कमवत असेल 1000 रुपये देवाला द्यायचे. आणि 1,00,000 रुपये महिना कमवत असेल तर 10,000 रुपये देवाला द्यायचे. आपल्या जवळ असलेल्या 90% संपत्तीचं देवरक्षण करतात, पण आपल्याला द्यायचं माहिती आहे का? अजिबात नाही. आपल्याला फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं अजिबात नाही. महिला मंडळीमध्ये खरं सांगा, हाताचं भूषण म्हणजे सोन्याची घडी, ब्रेसलेट, कंगन असं आहे का? काही नाही. साधं 1 मिनिट बोलत चला.
माझ्या गळ्यात असलेली माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातल्या सोनं पवित्र आहे? मोठ्यानं काय पवित्र आहे? सोनं पवित्र आहे का? नाही. मी आता वेळी अशा 100 माळी आणल्या. तुमचं सोनं मले द्या, मी माळ तुम्हाला घ्या. नाही जमत राव. जर का जमलं असतं तर मग गथडच बांधलं असतं. नाही जमत. हाताचं भूषण काय? सुभाषितकार सुंदर सांगतात, हस्तस्य भूषण दान सत्यकंठस्थ भूषण, श्रोत्रस्य भूषण शास्त्र भूषणो की प्रयोजती. हाताचं भूषण दान करणे, सत्य बोलणं कंठाचं भूषण आहे. प्रभूची चरित्र लीला कथा श्रवण करणं कानाचं भूषण आहे. बाकीच्या भूषणाची काय गरज आहे? मी नेहमी सांगतो, माणसाला 3 प्रकारचे सुतक पडलेली आहेत. किती प्रकारचे? 3. ती महाराज सुतुक म्हणजे काय? त्या अवयवाविषयीचा वाईट गुण म्हणजे सुतुक. 3 सुतक. 1 आपल्या डोळ्यात सुतुक, 2 आपल्या कानात सुतुक, 3 आपल्या जिभेचं सुतुक. ती महाराज डोळ्याला कसलं सुतुक? परधन परस्त्री वाईट बघितली, डोळे सुतकी झाले. परधन परस्त्री वाईट बघितली, डोळे सुतकी झाले. आता तुम्ही म्हणाल महाराज आपल्या कानाला कसं सुतूक? कानाला तर असं भयंकर सुतूक पडलं आपल्या की पाहायचं कामच नाही. 1 मिनिट दादा, नाव काय तुमचं? बालासाहेब. दादा एक प्रश्न विचारू तुम्हाला. हा राग येईल का? नाही. इथलचे तुम्ही गोंडेगावचे आहेत का? बरं ठीक आहे. विचारू प्रश्न. राग नाही येणार नक्की? खरं सांगा बरं का. नाही आपा कसं आहे, मी विचारणं सोडून दिलं प्रश्न. गेल्या महिन्यात माझा कार्यक्रम होता. सुंदर प्रकारचं गायन चाललं, स्वरात गायन चाललं, वादक मस्त वाजवा लागले आणि टाळकऱ्यापैकी एक टाळकर उलटा टाळ वाजू लागला. मग ते विक्षेप होऊ लागला ना. मग मी काय म्हणलं, ओ तुमचा टाळ चुका लागला. आता याच्यात काही रागारुसासारखी गोष्ट आहे का? त्या गळानं राग कळ्यातला टाळ काढला, खाली ठेवला, माझ्याकडे पाहिलं, निघून गेला. म्हणलं जाऊ द्या, एक गेला कुठं काय बिघडायले, जाऊ द्या. पण सारे लोक माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणलं कीर्तन झाल्यावर लोक म्हणत महाराज तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे राव. मी म्हणलं काय झालं? या साधं तर बोललो. म्हणलं बा टाळ हळू वाजवा का टाळ वाजवू नका, याच्यात का राग रुसायचं? नाही म्हणे महाराज पण आगाव काम झालं. म्हणलं काय झालं? तो जो रागा गेला का नाही, तो सौजन्यवाला होता. जायला कळलं त्याला धन्यवाद, बाकी काला खाऊन जा. मग पाकिट त्याच्याकडे होतं, त्यानं दिलंच नाही 2 दिवस. 2 दिवस मला त्या गावात थांबा लागलं. त्याच्यामुळे मी विचारणंच बंद केलं. भाऊ मला विचारू नका, मग पाकिट घेऊ नका विचारावं. पण तुम्ही आपले माणसे म्हणून विचारतो. राग येईल का? नाही येणार ना. लग्न होईल तुमचं? हा प्रश्न नाही, प्रश्न अजून पुढे. फॉर्मॅलिटी होईल का? होईल ना. वा छान. तुम्ही समजा जेवायला बसले. कशाला बसले? बोला तुम्ही बोला. कशाला बसले? जेवायला बसले. तुमची मंडळी तुम्हाला तुमची आवडती भाजी वाढायली. 1 मिनिट. आवडती भाजी कोणती आहे तुमची? 1 मिनिट. कीर्तनात सांगायजोगी आहे का? कीर्तनात सांगायजोगी आहे का? हा कुठली भाजी? कोणती बी कसं जमल? एक सांगा कुठले. कुठली भाजी आवडते? तुम्हाला कसं माहिती? थांबा नव्हतं मी काही आपलं चाललं राव. हे असं यायचं. हा हळूहळू. मेथीची का बाबू? इकडं सर. मेथीची भाजी आहे ना. आजचा वार कोणता आहे बंधू? शुक्रवार. शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला मेथीची भाजी दिली, तुम्ही खाता मला माहिती आहे. शनिवारी सकाळी खाता, शनिवारी दुपारी नाही. झालं म्हणजे 2 टाईम भाजी खाता. समजा 1 भाजी. बरं ठीक आहे. ती मेथीची भाजी आईच्या हातची आवडते का बायकोच्या? वा 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 वा. दोन्ही पक्षाला मत नाही जमत. ती एकच बायको का आई? नाही बा असं कसं? बायको का आई? शाबास. ते माझ्या पुढचे आहेत. त्याला बायकोचं नाव घ्यायचं पण आईला विसरायचं नाही. छान. बा ठीक आहे. राग नका होते बरं का. त्याला मोठे विचारला तुम्हाला विचारतो. आम्हाला गोंडे गावून जाणे, त्यांना आडो आम्हाला रस्त्यात थांब तू म्हणून. हा तुम्ही समजा जेवायला बसले. कशाला बसले? जेवा. तुमची मंडळी तुम्हाला आवडती भाजी वाढायला लागली. शेजारी भांडणं चालू आहेत. काय चालू आहेत? हा नाही, भांडणं चालू आहेत. काय चालू आहेत? भांडणं. भाजी वाढता वेळी ती पडी तो चमचा त्या भगुन्यामध्ये, त्या भांड्यामध्ये खड 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 आवाज करायला. काय करायला? भांडे घासायचे नाही, टणटण वाजवायचं फक्त. हा असं ते वाजायला लागली. शेजारी काय चालू होते?
भांडणं. चमच्याच्या पळीच्या खडखडीमुळं आपल्याला शेजारी चालू असलेले भांडणं नीट ऐकून न राहिले तेव्हा तुम्ही तुमच्या मंडळीला काय म्हणता? एवढं साधं आपण म्हणतच नाही. मी सांगू का लग्न नाही होईल पण अनुभव आहे, ताण घेऊ नका. मला जरा सगळे बोलत चला, 1 मिनिट सपोर्ट करत चला. आपण जेवायला बसलो, कशाला बसलो? वा, याची उत्तर किती मस्त द्यायला लागली, शाबास. जेवायला बसलो, आपली मंडळी आपल्याला आवडती भाजी वाढा लागली. काय वाढा लागली? शेजारी भांडणं चालू आहेत. काय भांडणं? चमच्याच्या पळीच्या खडखडीमुळे आपल्या शेजारी चालू असलेले भांडणं नीट ऐकून न राहिले तेव्हा आपण आपल्या मंडळी म्हणतो, काय भाजी होती तिकडं, काय चाललं ऐकू दे भाई, बाजूला मध्ये मध्येच करत. बरोबर आहे का चुकीचं? ते खरं टाळी देऊ लागले. फार वाईट वर काही हे कानात सुद्धा जाळ केला पाहिजे माणसानं. ह्याच्या एवढं वाईट काही दुसरं नाही. आता लक्षात ठेव, इथून पुढं याचं जाळ केला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपल्या जिभे सुतूक. जिभे सुतूक असलं खतरनाक हे, त्याला बघायचंच काम नाही. लई खतरनाक. राग नका होती बरं का, आपलं घालीन लोटांगण मोकळं पटांगण असते ते. राग नका होती, सहज विचारलं. जिभे सुतूक समजा उदाहरणार्थ मंगेश महाराज कार्यक्रम झाला, आता तुमच्यावर सुरू होता ना. तुम्ही पकडत खांद्याला अडकवला, गाडीवर बसले, किक मारली, धकणार. जेवढ्या टायमाला सुतक्या भेटला. आता सुतक्या कसा ओळखायचा? तो याला कधीच पखवाज मृदंग म्हणणार नाही, त्याच म्हणा कटणांचा ढुमक. आता हे ढुमक आहे, उलटा करून हाणला पाहिजे असा. हे ढुमक, हे अशी लोक दलिंदर असतात, ढुमक म्हणणारे. काय आता उगा मी धोतर घालतो म्हणून लोक आम्हाला काही काही बोलतात. मी गेल्या 2 महिन्याखाली कार्यक्रमाला गेलो, एका ठिकाणी बसलो, त्या घरी जेवायला. त्या घरचा सासरा माझ्या जवळ बसला होता. नीट आहे का, माझा सासरा नाही, त्या घरचा सासरा माझ्या शेजारी बसला. आणि तो माझ्या देखत सुनोर डेरीन टाका जाय, वाढ मार झाल भाजी, वाढ मार झाल चपाती. त्याची सून म्हणी, मामा हो द्या त्याचं घरात भरपूर आहे. नाही नाही, वाढ मार झाल भाजी, वाढ मार झाली पोळी. ती बिचारी रागवली. ती म्हणे, आता त्याच्या नाईटात कोंबू का मी, जरा थांबा तुम्ही. गडी ऐकच ना, वाढ मार झाले भाजी, वाढ मार झाले भात, वाढ मार झाले जामून. त्याची सून म्हणी, मामा एवढी काहून गडबड करता तुम्ही? ते म्हणी, नाही नाही, महाराज लोकांना पुन्हा खायला भेटत नसतं. आणि एवढं पुन्हा होऊन माझ्याकडे बघते, म्हणते, बाबा घरी असंच खाता का? म्हणलं नाही, घरी गवत खातो आम्ही. काय बोलतील लोक. बोललं कसं पाहिजे शिवराम बाबा? मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, आली मुखा वाटे अमृत वचने, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारण, बोलू ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, जैसे साचानी मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे, किंबहुना गुजराती भजन मिठू मिठू बोलो थारो काय बिगरे. सारांश एक अशी भरपूर प्रमाण देते. सारांश एक की बोलणं कसं पाहिजे माणसाचं? गोड पाहिजे, चांगलं बोलणं पाहिजे माणसाचं. आणि तिसरं कर. ज्या ज्या ठिकाणी कर शब्द येतो त्या त्या ठिकाणी जोडीने सुद्धा शब्द येतो. तो काय बंधू सांगतात, कर जोडी तो कथे काणी, आपण असावे जवळी, किंबहुना विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, कर जोडूनी थोरला कर जोडूनी थोरला विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरला, कर जोडोनी थोरला, कर जोडोनी थोरला, जना कर जोडूनी थोर लहाना, दानी तुके द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. राम म्हणाय सांगतात.
नाही ऐकलं शेवटी लोकांना. मग आमच्या संतांनी पुढं काय केलं, हात जोडले. कर जोडून विनवितो तुम्हारे, कर जोडून विनवितो कर जोडून विनवितो तुम्हारे, कर जोडून विनवितो तुम्हारे. संसार क्षमारे नका करू, संसार क्षमा नका करू, संसार समोर नका करू, संसार क्षमा नका गुंतू विषय कामारे, नका गुंतू विषय कामारे, नका गुंतू विषय कामारे, नका गुंतू विषय कामारे. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. शाबास. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती करतो. करटाळी बोला मुकीना, शाबास. करटाळी बोला मुकीना, करटाळी बोला मुकीना, करटाळी बोला मुकीना. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुकीना, करटाळी बोला मुकीना. विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुकीना, मुकीना. आता मी तेच म्हणणार होतो, शेवटी ऐकलं नाही तर मग संतांना तुकोबाराय आमच्या पायाला हात लावतात आणि म्हणतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पाया पडून विनंती केली तेव्हा कुठं लोक ऐकू लागले. तात्पर्य पाणी म्हणजे घ्या, असतं म्हणजे द्या, कर म्हणजे सर्वांशी हात जोडविण्याने राहायला शिका. माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे, कारण ते माणसासाठी कर्मभूमी आहे, देवयोनीसाठी भोगभूमी आहे आणि पशुपक्षीसाठी पापभूमी आहे. माणसाने कर्म करावं, पण कुठल्या वयात काय करा सुद्धा शास्त्र आहे. सुभाषितकार सांगतात, प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीयो नार्जितं धन, तृतीयेनार्जितं पुण्यं, चतुर्थे किं करिष्यति. पहिल्या 25 वर्षात 0 ते 25 विद्या मिळवा, दुसऱ्या 25 वर्षात 25 ते 50 पैसा कमवा, तिसऱ्या 25 वर्षात 50 ते 75 पुण्य कमवा आणि चौथ्या 25 वर्षात 75 ते 100 टिकलात, जगलात, वाचलात तर जेवढं काही पुण्य, जेवढा काही पैसा, जेवढं काही ज्ञान कमवलंय त्याच्या बळावरती आयुष्यामध्ये जीवन जगा. हे माणसानं कर्म करत राहिले पाहिजे. देवानं आपल्याला मायेमार्फत 3 शक्ती दिल्या. किती शक्त्या? 3. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. तिघाला फार मोठं महत्व आहे बरं का. इच्छा, ज्ञान आणि क्रिया या 3ला महत्व आहे. इच्छा असणारी मुंगी हजारो मैल दूर जाऊ शकते, पण इच्छा नसणारा गरुड एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. कुठे मुंगी आणि कुठे गरुड विचार करा. इच्छा महत्वाची माणसाला. ज्याला इच्छा आहे ना काही बनण्याची तो निश्चितपणे बनतोच. आणि दुसरं म्हणजे ज्ञान. ज्ञानाची निश्चित सांगड पाहिजे बरं का. ज्ञान चांगलं पाहिजे, नाहीतर फजिता होते. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. मी 3ऱ्या वर्गात होतो तेव्हा संस्थेत गेलतो.
दिवाळीचा सण आला आणि सर्व मुलांनी विचार केला, बाबा फार दिवस झाले काही चटपटीत खाल्ला नाही, आज खायचंय. मग बिट्ट्या, आता आपण काय खाल्ला? डाळबट्टी आहे ना, तुमच्याकडे डाळबट्टी म्हणतात. त्या डाळबट्टीमध्ये ओवा टाका लागतील, बरोबर ना? तसे चांगलं लागत नाही डाळबट्ट्या त्या. तर ती डाळबट्टी बनवायची. मग सगळे मुलं कामाला लागले. कोणी ते सामान तयार करायचं, कोणी वरण तयार करायचं, कोणी वांग्याची भाजी तयार करायचं, कोणी काड्या गवऱ्या जमा करायचं, कोणी पात्र आणायला गेलं. सगळे मुलं कामाला लागली. आता मी होतो 3ऱ्या वर्गात, असा एवढा लहान होतो, मला काहीच जमत नाही म्हणून मी असा एका कोपऱ्यात मुकटून असा बसून राहिलो. पण त्या डाळबट्टीत ओवा टाका लागते मावशा, बरोबर आहे? तुम्ही खाल्ले आहात का नाही अजून? मग असे सारे हँग झाले आणि पाहा लागले तुम्ही कसं तरी. अजून काय दुसऱ्या देशातून उचलून आणलं तुम्हाला बळजबरी. त्यात ओवा टाका लागते, तसे तर चांगल्या लागत नाही. मग ओवा आणायचा, मग पाठवायचं कोणाला. सगळे मुलं तर कामात आहेत. बाबांनी असं माझ्याकडे पाहिलं, म्हण अय सोम काय बसला का, हे दर 10 रुपये याचा ओवा आण. संस्थेच्या 1 किलोमीटर अंतरावर दुकान आहे बरं का हर्षभैया, 1 किलोमीटर अंतरावर. मी तिथपर्यंत पळत गेलो. माझ्या नशिबानं ते दुकान होतं मुस्लिम व्यक्तीचं. आता त्याच्या बायकोले मराठी बोलता येत होती, कळतही होती, पण काही कारण असतो ती बाई गावात जायला होती. दुकान सांभाळण्यासाठी तिचा नवरा बसलो होता, त्याला मराठी बोलता येत नाही, कळत अजिबात नाही. तेवढ्यात मी तिथं गेलो, म्हणलं हमको ओवा दो. ती म्हणे ओवा क्या होते, पडली मी अकलबत. मी म्हणलं अरे ओव्याला हिंदीत नाव काय आपल्याला तर माहीतच नाही. इथून वापिस जायला पुरत नाही. सगळे मुलं वाट पाहायला लागले. दुसरं दुकान लावेले, दुसरं दुकान गावात नाही, 2च दुकान आहे ते लावेल. हे उकडं इथं त्या बॉले कळे ना काय करावं. डोकं खाजो लाल डोकं झालं. म्हणलं काहीतरी करू, दुकानात घुसून ओव्याची थैली काढू गाड्या. म्हणून मी पुन्हा तिथे गेलो, म्हणलं हमको ओवा दो. ते म्हणे ओवा क्या होता है. म्हणलं जिरे का छोटा भाई ओवा होता है. अशी आमची ज्ञानशक्ती. ती शेंडाने बुडूक तर अजिबातच नाही. ज्ञान पाहिजे बरं का. ज्ञान नसेल तर माणसाचं जीवन व्यर्थ. खोटं सांगत नाही आप्पा, खरं सांगतो प्रसंग. कल्पेश बंधू आम्ही कार्यक्रमात चाललो, आम्ही दोघं बापले का बरं का. तेव्हा आमच्याकडं जुनी गाडी ओमनी होती आप्पा, ओमनी होती. आम्ही चाललो, ती ओमनी घाटात गेली, मधात बंद पडली ओमनी गाडी. ती बरं अशी बंद पडली, पुढं जाईना मागं येईना, जागावरच उभी राहिली. मग आम्ही दोघं बापले का होतो. मग आम्ही धक्का ते बुक्का दी इट करायला, धक्का दे बुक्का दी इट करायला, धक्का दे बुक्का दी इट करायला. असं कस तरी करत जरा शिकती पुढे आणली गाडी. जरा शिकती जवळच गॅरेजवाला होता. त्याला म्हणलं दादा 5 मिनिटात गाडी दुरुस्त करा. त्याने फक्त महाराज थांबा तुम्ही जरासं. त्यानं काय केलं, गाडीचं पुढचं बोनट उघडलं ओमनी गाडीचं, इकडे तिकडे गेला, पाहिला आत, स्क्रू आणला, स्क्रू बसवला, गाडी चाबी मारली, गाडी सुरू झाली. म्हणे महाराज काढा 200 रुपये. म्हणलं 1 मिनिट, स्क्रू कितीचा आहे. ते म्हणे 2 रुपयाचा. म्हणलं मग स्क्रू जर का 2 रुपयाचा आहे तर तुम्ही 198 रुपये आमच्याकडून शिल्लक कसं काय घ्यायला लागले. अन्याय व्हायला लागला म्हणलं गरीबावर. बरोबर आहे का नाही. 198 शिल्लक कसं काय घ्यायला लागले. त्यानं जे उत्तर दिलं का नाही त्या विषयाला फारच समर्पक आहे. तो म्हणला महाराज स्क्रू जरी 2 रुपयाचा आहे हे खरं आहे, पण उर्वरित 198 रुपये ही माझी ज्ञानाची किंमत आहे, म्हणून ज्ञानाला फार महत्व आहे. कारण की सारांश आहे का, स्क्रू 2 रुपयाचा आहे, पण बसवायचं कुठे याला काय लागतं, ज्ञान. आणि त्या 198 रुपये ज्ञानाची किंमत आहे. आता जर का मला ज्ञान नसतं एवढ्याला मग कोण बोलवलं असतं का नाही. आणि आपण 20,000 रुपये आपलं सॉरी गमतीत बोलून गेलो. पहा म्हणत असेल तर तिकडून असं करायला ते आता जमते वाटते. आता ही ज्ञानाची किंमत असते. ज्ञानाला फार मोठं महत्व आहे. 3रं म्हणजे क्रियाशक्ती. क्रियेला एवढं मोठं महत्व आहे. माझ्या हाताकडे थोडं लक्ष असू द्या. एखाद्या ऐन टायमावरती एखाद्या विद्वानानं योग्य क्रिया नाही केली तर तो मूर्ख ठरला जातो, पण एखाद्या मूर्खानं योग्य वेळी योग्य क्रिया केली तो विद्वान ठरला जातो. तुकोबाराय सांगतात आता क्रिया करण्याकरता आपल्याजवळ अनमोल किमतीचा नरदेव मिळालाय, याचं काहीतरी करा. म्हणजे काय करा, उत्तराभंगाचं पहिलं चरण
करा करने तुम्ही म्हणलं ना क्या बात है, वा काय दमदार आवाज लाभलाय आपल्याला. आहा हा क्या बात है. असलं गायन असलं का नाही मजा येते पा. मी तो आपण फिदा हो गया नादच खोळा. तुम्हाला नाही होत थांबा. और सॉरी मला लक्षात नव्हतं. सॉरी हो ते जोडीला पाहिलेत तेव्हा लक्षातच नव्हतं. सॉरी काय राग मानू नका बरं का. आहे का असं सुंदर गाणं पाहिजे. याले कसं म्हणतात माहिती का, प्रसंग ओ झाली चूक भूल माप असते तसं नसते काय. प्रसंगाले अनुसरून याले गाणं म्हणतात. जसा प्रसंग तशीच चाल. नाहीतर काही काही ठिकाणी आपण असं रंगा रांधतो मागचे म्हणतात तू का म्हणे माझे चालेल का. आता ही माणूस भीतीन हृदयात चाललेली पुन्हा ती हाय करताना टाळवळी धरते म्हणजे ढोरा आणते का माणसात ते कळत नाही रा. मी खोटं बोलत नाही. मला 10 वर्ष कंप्लीट झाले कीर्तन करण्यामध्ये. 2000 कीर्तनं कंप्लीट झाले. पण ह्या 2000 कीर्तन मला अजून नेमकी कळलं नाही की हाय कोण्या रागातलंय म्हणून. सारे राग पाहिले पण एकाही रागात नाही. बहुतेक रागा असं मिळत लागत. त्याचं कसं प्रेमानं म्हणलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी, हे गायन हे वादन हे काही साधन आहे. हे कलेतलं गमक हे. कशातलं गमक हे कला किती आहे देखून सारा उधड मी नाही घेतलं एकल्यानं. किती शाबास का अनुभवी माणसेत राव. वा 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 असे माणसं असले आम्हाला जरा मजा येते. किती कला आहेत 64 कलापैकी 62 कला तुम्हाला अशा तशा करून प्राप्तही होतील. परंतु 2 अतिशय महत्वाच्या कला आहेत ज्याकरता फार मेहनत फार प्रॅक्टिस करावीच लागते. त्यातली एक कला म्हणजे गायन आहे, दुसरं म्हणजे वादन आहे. फार मेहनत करावी लागली. वाजवत आहे हा जरा बरी वाजवा असे. फार मेहनत करावी लागते. साधन आहे बरं का. किती कला आहेत मोठं किती. आणि तुला सांगा एक मोजतो मी. मोठं सांगा माहित नाही तुम्हाला. मी सांगू का आपण मी सांगू का. एका कलेचे 35 रुपये. हा हो कसं आहे त्याचा वेगळा चार्ज असतो त्याचा.
हा ओके बस थम्सअप भेटला आता पाहायचं काम. मी सांगतो तुम्ही मोजा बरं का बाबा, तुम्ही मोजा आणि मंगेश महाराज तुम्ही मोजा. ऐका, गीत वाद्य नृत्य नाट्य आलेख्य रागा संयोजना धातुर्वाद दुर्वाचं योग आकर ज्ञान वृक्षारवध योग पट्टी कवित्र वाण्य कल्प वैजापिके वैनायिकी व्यायामिक शोक सारिका प्रलापन छंदो ज्ञान वास्तुविद्या बालक्रीडा कर्म चित्र शब्द हापू बक्षपा क्रिया पुस्तक वाचन आकर्षण क्रीडा कौचुमार योग हस्तरेखा गौ प्रेरिका प्रतिमाला काव्य समस्यापूर्ती भाषा ज्ञान चित्रयोग कायकल्प माल्य ग्रंथन विकल्प गंध युक्ती अंतर्मातृक आत्तरविकल्प संफट्ट धारण मातृका चलिक योग मणिनाग ज्ञान मणि भूमिका कर्म धृतकडा पुष्पशटिक निमित्त ज्ञान मेष कुकुट लावक विधी विशेष छद्य काव्य क्रिया क्रिया विकल्प आभूषण भोजन केशकर पेडा ज्ञान तंडलोक समावली विकार उदक घात उदक वाद्य शनरष्ट नेपथ्योग कर्णपत्र भंग चित्रकला पुष्पास्तर इंद्रजाला सूचिकर्म तक्षण कर्म मिलनछेद कला औषधन क्रिया केशमार्जन कौशल्य दर्शनाव संग्राग अक्षर मुष्टिका कथन किती झाले मंगेश महाराज? 64. शाबास, त्याला माहिती आहे बस, त्याला माहिती आहे. 64च्या पुढे जात नाही, त्याच्या आत काही उतरत नाही म्हणून द्या सांगून 64. पण तुम्ही पेन वही जरी घेऊन बसले का नाही तरी 64च भरणार बरं काय कुरेट. 64 कला. इथे एक कला पारंगत करण्याकरता तो आयुष्य निघून जातं पण कला पारंगत होत नाही. दादा मला मारसो खपकन बरं का. माफी मागून बोलतो बरं का, माफी मागून बोलतो. मंगेश महाराज तुम्ही एवढा सुंदर मृदंग वाजवताय परंतु अजून नवीन नवीन बोलू शकताय. बरोबर आहे, तुम्ही लय मोठं म्हणलं तर तुम्ही तिघं जर एवढं सुंदर गायन करताय परंतु अजून नवीन नवीन राग चालू शोधताय. मी कीर्तन करतो, नवीन नवीन चिंतन पुरावे शोधायला लागतात. मी मनाने गोष्टी मनानं प्रमाण तयार करू शकत नाही. इथे एक कला पारंगत होण्याकरता उभं आयुष्य निघून जातं पण कला पारंगत होत नाही. पण या 64 कला चांगदेवानं 6 महिन्यात पारंगत केलं. किती महिन्यात? 6. त्याची बुद्धी तेवढी असेल परंतु 65वी ब्रह्मविद्या नावाची कला त्याला पारंगत नव्हती आणि ती ब्रह्मविद्या नावाची कला सांगण्याकरता माऊली ज्ञानोबा राय यांनी चांगदेवाला 65 वेळा लिहून दिल्या. ती म्हणजे चांगदेव 65 म्हणजे चांगदेवापेक्षा माऊली ज्ञानोबा राय श्रेष्ठ. विठ्ठल हे साधन आहे बरं का. आता समजा मंगेश महाराज त्यांच्यासारखी मोठमोठी नामांकित वादक आहेत, त्यांनी एखादा मोकळा एखादा बोल एखादी सरपटी मात्रा वाजवली आपण म्हणतो वा मस्त वाजवली निघून जातो. मस्त नाही वाजवली, त्यांनी वाजवलेला एक बोल एका बोलाकरता लगातार 4-4, 5-5 घंटे तो बोल वाजवत बसावा लागतो तेव्हा कुठे तो योग्य जमतो. बरोबर आहे ना महाराज? 4-4, 5-5 तास तो बोल घोकावा लागतो तेव्हा कुठं तो योग्य जमतो. म्हणून त्यांनी वाजवलेला एक बोल केवळ वा एवढं म्हणण्यापुरता मर्यादित नाही तर त्यांनी वाजवलेला एका बोलामागं त्यांची 5 घंट्याची मेहनत आहे आणि असे शेकडो बोल ते वाजवतात. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. साधन आहे, साधन आहे. आणि इकडं तर एकापेक्षा एक महाबळी माणसं खतरनाकच. त्यांची एक चाल म्हणजे एका पुऱ्या 12 घंट्याची मेहनत आहे. आता मी नेमकी शिकायला लागलो, नेमकी उतरलो, नेमकी असं निस्तत लावाय करता 2-2, 3-3 तास ते धरून बसावा लागतो. साधन आहे बरं का. त्यांची फार मोठी मेहनत आहे. फार गायन क्षेत्रामध्ये तपस्या करावं लागते. महासरस्वतीचा आशीर्वाद असला तरच जमतं. साधन आहे. फार उत्कृष्ट माणसं आहे. तिघांकडे सुद्धा जोरदार टाळी वाजवायचं मस्त साधन आहे. ऐका आपलं काय चालू होतं चोपदार भाऊ? चोपदार म्हणते महाकडच कसं काय या लागला राहून तसलं काय नाही ना. हां वा, पहिल्या चरणात आपण प्रवेश केला होता. आपण एवढा वेळ झाला पहिल्या चरणाचा पूर्वार्ध बघत होतो. करण येते ह्याची करा. आता नरका अघोरा का जाता याचं पण चिंतन बघूयात. कसे आता इथे थोडी शंका निर्माण होती बरं का. जरा लक्ष देऊन ऐका. थोडी शंका निर्माण होती. का महाराज काय तुमचे तुकोबा राय गेल्या 1.5 तासापासून सांगताय करण येते ह्याची करा, करण येते ह्याची करा, कर म्हणजे काय, करणे म्हणजे काय सगळं सांगितलं पण असं ठराविक सांगितलं नाही. चोरी करा, लुटमार करा, दारू करा, व्यसन पे काय असं सांगितलं का? ठराविक काही सांगितलं का? नाही. मग आम्ही समजायचं का? आम्ही काय करायचं? आम्हाला जरा स्पष्ट सांगा. ऐका साधे. महाराज म्हणतात करण येते ह्याची करा, नरका अघोरा का जाता. साधे. माणसाला स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागतं? नाही, मृत्यू पत्करावं लागतं हे खरं आहे पण त्याला स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागतं? काय म्हणले? पुण्य करावं लागतं. बरोबर आहे. काय करावं लागतं? पुण्य. नरकात जायचं असेल तर काय करावं लागतं मंगेश महाराज? पाप करावं लागतं. साध आहे. अभंगात तुकोबा राय जाऊ नका. कुठं जाऊ नका म्हणतात? नरकात. नरकात जायचं नाही मग काय उरलं? स्वर्ग. आणि स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागतं? बस 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 आली गाडी लाईनवर. एवढंच आहे.
करणे तेची करा नरका गोरा का जाता, असं काहीतरी पुण्य करा ज्यानं तुम्ही नरकात गेले नाही पाहिजे. हा पहिल्या चरणाचा अर्थ आहे बरं का. फार सुंदर सरळ पद्धतीने सांगितलं. काहीतरी माणसानं करत राहिलं पाहिजे, कारण की माणसाला हा कर्मासाठीच देह दिलेला आहे. विठ्ठल काहीतरी करा. नात्रा हरिपाठा सुंदर सांगतात काय करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका. रामदास महाराज क्या बात है. करा रे बापानो साधन हरीचे, जने करणीचे करू नका. काय करा जेने नाही जन्मा यमाची आतना, ऐसिया साधना करा काही. असं काहीतरी साधन करा. माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे. कर्म करता हा देह दिलेला आहे. ज्याचं जसं कर्म आहे ना त्याला तशा प्रकारचं फळ देते देव बरं का. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देश्वर. कर्म करायचं नाही ना, बस 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 कर्म करायचं एवढंच येते मला, पुढं नाही येत. कर्म करायचं, फळाची अपेक्षा न ठेवता काय करायचं, कर्म करायचं. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 43 नंबरच्या श्लोकात सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा मे संगोस्तो कर्मणी. कर्माची अपेक्षा ठेवायची, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य कर्माचं फळ भेटणार आहे. 5 कर्म सांगितले. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त निषेध ही 5 कर्म. नित्य कर्म कशाला म्हणतात, सकाळी उठून आपण जे दररोज करतो नित्य कर्म म्हणतात. संध्या स्नान हरिपाठ जपो स्वाध्याय इति नाम नित्य कर्म. हा आंघोळ करणे, दंतमंजन करणे, काही वारकऱ्याचा नित्यनेम असतो. विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं, काहीचं असतं गीतेचा 1 अध्याय घ्यायचा, काहीचं असतं ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या घ्यायच्या, 100 ओव्या घ्यायच्या, किंवा काही तुकोबाराचे 5 अभंग वाचता. हे काय झालं नित्य कर्म. दुसरं नैमित्तिक कर्म. काही ठराविक कालावधी गेल्यानंतर जे आपण कर्म करतो त्यास नैमित्तिक कर्म म्हणतात. जसं आईवडिलाचं पुण्यतिथी असेल, श्राद्ध असेल, तीर्थयात्रा असेल, सप्ताह आयोजन असेल, अन्नदान असेल, हे काय झालं नैमित्तिक कर्म. काम्य कर्म, पोटाची भूक भागण्यासाठी, घरात 2 पैसे येण्यासाठी जो व्यापार उद्योग आपण करतो त्याला काम्य कर्म असं म्हणतात. 4 नंबर प्रायश्चित्त कर्म, पाप क्षालण्याकरता जे उपाय केला त्यास प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. महिला मंडळी तुम्ही बोर झाले का, चहा बोलवायचा का नाही, मग मला सांगा, आपल्या हातून मांजर मेली, काय मेली, काय मेली, मांजर मेली, काय करतो आपण, हा मांजर कशी नेतो, काय करतो, सोन्याची बनवून काशील नेतो, बरोबर ना. आणि जर का चोरली कोण होतं, चोरली तर चोरली, पण मांजर सोन्याचे काय केले, पाप क्षालना करता केलेला उपाय त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. आणि 5 नंबर निषेध कर्म, ज्याला शास्त्राने नकार दिलाय अशी जी कर्म आहे,
व्यभिचार, स्त्रीगमन, परस्त्रीगमन, दारू पिणे, व्यसन करणे, किंबहुना त्यानंतर अजून काय असं शिकायला जाणे वगैरे वगैरे, हे निश्चित कर्म. जरा जरा नीट लक्ष द्या. नित्य कर्म केलं तर स्वर्गाची प्राप्ती, नाही केलं तर नरकाची प्राप्ती. नैमित्तिक कर्म केलं तर स्वर्गाची प्राप्ती, नाही केलं तर नरकाची प्राप्ती. काम्य कर्म केलं तर स्वर्गाची प्राप्ती, नाही केलं तर पोटाची भूक भागत नाही, घरात 2 पैसे येत नाही, नरकाची प्राप्ती. प्रायश्चित्त कर्म केलं तर स्वर्गाची प्राप्ती, नाही केलं तर नरकाची प्राप्ती. आणि 5 निषेध कर्म केलं तर नरकाची प्राप्ती, नाही केलं तर स्वर्गाची प्राप्ती. विठ्ठल म्हणून माणसानं कायमस्वरूपी कर्म करत राहिलं पाहिजे. कारण की कर्माकरता हा देह दिलेला आहे. आणि माणसाचं कर्म जर का शुद्ध असेल तर देव निश्चितपणे भेटतो बरं का. कारण की देवाकडे जाणाऱ्या 4 मार्ग आहेत. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग, हे 4ही मार्ग देवाकडे नेतात. कर्मानं आपण देवाकडे जातो, पण कर्म आपलं चांगलं आहे का? नाही. ज्ञानानं आपण देवाकडे जातो, पण आपण तेवढं ज्ञान साठवू शकतो का? नाही. योगानं आपण देवाकडे जातो. योगासन तुम्ही करता का महिला मंडळी? योगासन तुमच्या पाया पडतो. काम पडल्या पाकिटात निमित्त तुम्ही घ्या, पण बोला भाऊ जरा असं काहीतरी. योगासन करता का तुम्ही रामदेव बाबाचं पाहून? नाही. वा वा वा, धन्यवाद, मी आभारी आहे तुमचा. करत नाही. आणि जर का करत असाल तर जरा डोकं वापरून करा. काही काही येड्या बाया काही करतात राव. खोटं सांगत नाही मी तुम्हाला. गेल्या 10 दिवसाखाली मी आमच्या अंगणात असा दात घासत घासत बसलो, आणि आमच्या घरापुढची म्हातारी दारी आहे आज जाय, दारी आहे आज जाय, दारी आहे आज जाय. मला वाटलं कोणाचं काही दुखायलंय का काय झालं, म्हणून मी दात घासता घासता म्हातारीच्या जवळ गेलो. म्हणलं काय झालं मा? लय वेळ झालं, दारी आज जाय, दारी आज जाय, चक्र मारायला. कोणाचं काय दुखते का? म्हणे भाऊ कोणाचं काही दुखत नाही. म्हणलं काय अडचण? म्हणे काय अडचण नाही. म्हणलं सगळ्यात टेन्शन? म्हणे काही टेन्शन नाही. म्हणलं सगळ्याचं बरं आहे? म्हणे सगळ्याचं बरं आहे. म्हटलं मा तुला टेन्शन नाही, काही अडचण नाही, सगळं बरं आहे, मग तू एवढं चक्र काऊन मारा लागली? ती म्हणे भाऊ मध्ये टेन्शन काही नाही, पण मही सून बसली म्हणजे टीव्ही पुढं, आणि तो रामदेव बाबा सांगते सास को अंदर लो सास को बाहेर निकालो, सास को अंदर लो सास को बाहेर निकालो. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे जेवण करा, बाकी काही करू नका. आवई हडगळ, श्वास आत घे, श्वास बाहेर सोड. तिला वाटलं सासूलाच हात बाहेर करायचं काय काय करणं. असं कुठला योग असं असते? नाही. पण 4 भक्ती मार्ग, भक्तीना देव भेटते बरं का. महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, तरी झडझडून वाहिले निघ ये भक्तीचे वाटे लागत या पावस या व्यंगण जो धाम माझे. म्हणून महाराज सांगतात भक्ती मार्गाने गेलं तर देव भेटतो. काही काही बरेचसे माणसं असे भेटतात, महाराज आम्हाला लवकरात लवकर नरकात जायचं, काहीतरी उपाय सांगा. साधे बरं का. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखाद्याला सरपंच बनायचं. काय बनायचं? सरपंच. काय करावं लागतं? बोला काय करावं लागतं? उमेदवारीला अर्ज द्यावा लागतो. काही काही ठिकाणी कार्यकर्त्याला विश्वास मिळवावा लागतो. काही काही ठिकाणी कार्यकर्त्याला पैसे द्यावे लागतात. काही काही ठिकाणी कार्यकर्त्याला खायला द्यावं लागतं. काही काही ठिकाणी प्यायला द्यावं लागतं. पाणी म्हणावलं जसं मी, आरोचं पाणी प्यायला द्यावं लागतं. एवढी सगळी कामं करावं लागतात. त्यांना जे आवड, बाबू थांब एका जागेवर, ती तू हालसोन खपकनमध्ये मारसोल. त्यांना जे आवडतं ते त्यांना द्यावं लागतं, तेव्हा आपण सरपंच बनतो बरं का. साधे म्हणजे प्रत्येक ठिकाणचा नियम आहे असं काय नाही, पण काही काही ठिकाणचं आमच्या भागात सरस करून ते चालतं, आमच्या भागातलं येते. तसं महाराज सांगतात नरकामध्ये काय करायचं. नरकामध्ये जाऊन अध्यक्ष बनायचं असेल तर कधी देवाच्या मंदिरात यायचं नाही, देवाचं भजन कधी मुखामध्ये येऊ द्यायचं नाही, महाराज लोकांची संतांची निंदा करायची, नरकात जायचं. नरकात गेल्यानंतर काय करायचं? ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात. या काम क्रोध लोभा माझी जीवे हो उभा, तो या निलय पुरीच्या सभा समान पावे. काम क्रोध जे असतं ना ते आपल्या जिभेवरती ठेवा. त्यानं काय होईल? काम क्रोध ठेवल्यानंतर नरकात जाऊन त्याचे अध्यक्ष तुम्ही नक्कीच बनाल. म्हणून महाराज सांगतात नरक भागवतामध्ये 28 प्रकारचे सांगितलेले आहेत, आणि त्यातला सर्वात खतरनाक नरक म्हणजे कुंभपाकी नावाचं नरक आहे. त्या नरकामध्ये बुडी दिली कुंभपाकी बुडी दिली दुर्योधने, दाविना लाजीने मुख धर्मा. तिथं काय विशेषता आहे? तिथे एक डोह आहे. काय आहे? डोह. आणि त्यामध्ये विष्ठा आणि मूत्र यांचं एकत्रीकरण करून एक पाणी तयार केलंय. आणि जो व्यक्ती तिथं जातो त्याच्या उलट्या टंगड्या पकडतात आणि त्यात बुड होतात. हे म्हणाल नाही सांगत बरं का, भागवतामध्ये आलेलं आहे. उलट्या टंगड्या करून बुड होतं. आता मला सांगा, विष्ठ आणि मूत्र यांचं नाव जरी घेतलं तरी माणसाला घाणेरडं वाटतं, आणि जो त्यात बुडला त्याला काय आनंद येत असं.
सांगायचं तात्पर्य जे अघोर शब्द वापरलाय तो आशा नरकाला वापरलाय. भागवत 28 प्रकारचे नरक, त्यातला खतरनाक हा नरक आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही आशा नरकाला जाऊ नका. नरका अघोरा का जाता. आणि नरकात जायचं नसेल तर पुण्य करा. आणि ते कसं? जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये शुद्ध पुण्य पुढच्या बारीनं जाऊ द्या. नवनाथ महाराजसाठी जोरदार मस्त टाळी वाजवायची. त्या बात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. इथे थोडा जरासा विचार करण्यासारखी एक शंका थोडी निर्माण होती. महाराज म्हणतात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. उत्तर चरणात थोडा विचार करा. शुद्ध पुण्य शब्द वापरला तुकोबाराने. कुठला शब्द वापरला? शुद्ध पुण्य. जो जो तुकोबाराने गाता शब्द वापरला त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बरं का. स्त्री शब्द वापरला पुरुष आहे. तारुण्य शब्द वापरला वृद्धावस्था आहे. बालपण शब्द वापरला प्रौढावस्था आहे. दारिद्र्य शब्द वापरला श्रीमंत व्यक्ती आहे. पुण्यमय शब्द वापरला पापी. दिवस शब्द वापरला रात्र आहे. सगळ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहेतच ना. मग इथं शुद्ध पुण्य असा शब्द वापरला. कुठला? शुद्ध पुण्य. मग ज्या अर्थी शुद्ध पुण्य असं म्हणतात त्या अर्थी अशुद्ध पुण्य पण असलं पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्हाला पट्टे का माझं बोलणं? पट्टे ना. हां, अशुद्ध पुण्य सुद्धा असलं पाहिजे ना. मग महाराज शुद्ध पुण्य कोणचं ना अशुद्ध पुण्य कोणचं यातलं थोडं विश्लेषण सांगा. ऐका. तुम्ही कीर्तनात बसले हे पुण्य पण शुद्ध नाही. तुम्ही कथा ऐकताय पुण्य पण शुद्ध नाही. तुम्ही वारीत पायी जाताय पुण्य पण शुद्ध नाही. देवाच्या मंदिरात तुम्ही बसलेले पुण्य पण शुद्ध नाही. मग शुद्ध पुण्य कोणचं याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणातल्या पहिल्या तुकडीत म्हणजे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक असं देतात. म्हणजे पूर्वार्धात सांगितलं ज्या गोष्टीत नारायणे ते शुद्ध पुण्य. कीर्तनात बसले म्हणत राहा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झालं शुद्ध पुण्य. वारीत चालतंय म्हणत राहा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झालं शुद्ध पुण्य. कथा ऐकताय भजन करत राहा झालं शुद्ध पुण्य. आणि दुसरा शब्द वापरला शुद्ध पुण्य ते इथं 2 3 5 7 8 10 12 असं वापरलं असत कोणाच काही बिघडत होतं का? पण एकच का वापरत त्याच्या मागे कारण आहे. सांख्यवेद सांगते एक फार मोठी संख्या आहे. एक अशी संख्या आहे नीट बसा मांडी गंडी घाला आणि बोलत चला. एक कशी संख्या बघा. एकाच्या पुढे 1 शून्य लावला किती किंमत झाली? मोठ्याने बोलत चला. 10च्या पुढे अजून 1 शून्य लावला किती किंमत झाली? अजून 1 शून्य लावला किती किंमत झाली?
अजून एक शून्य लावला किती किंमत झाली? 10,000. अजून एक नाही, 1 लाख नाही. मी अजून एक सांगितलं, शून्य नाही सांगितला. 10,000 एक व्हायला पाहिजे ती. असं 10,000 अजून एक शून्य किती? 1 लाख. अजून एक शून्य किती? 10 लाख. अजून एक शून्य किती? 1 करोड. अजून एक शून्य किती? 10 करोड. अजून एक शून्य किती? चल द्या रात्रभर असं आपलं 1 करोड. अजून एक शून्य किती किंमत झाली? 10 करोड. आता विचार करा, भरपूर मोठी संख्या झाली. आता कोणी बोलू नका. बाबू 10 करोड मधून 1 काढून टाकला, खाली किती उरले? मला मोजायला नव्हतं मी. खाली किती उरले? 0. 1 अशी किंमत आहे, त्याला 0 लावा अथवा नका लावू, त्याला मुळात किंमत आहे. पण अनेक 0 लावले पण 1 काढून टाकला, त्याला काही किंमत उरत नाही. 1 फार महत्वाचं आहे. महाराज सांगतात त्याप्रमाणे शुद्ध पुण्य एकच करा. कसं करा? 12-13 दिवस आपल्या नका करू, एकच. आपुला तो एक करून घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नो, तेरे बिना जीवा. आपुला तो एक करून घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नो, तेरे बिना जीवा. महाराज सांगतो, थोडा ऐकू द्या जरा. नसे एक वेळ भान बिंबे न दिसे, परियोगियाची मानसे उमरडून जाय. परे तया पाशी पांडवा, मी हरपलो गिवसावा. तेत नाम घोष बरमा, करीती ते मा. महाराज सांगता ऐक, फार सुंदर आहे. ऐक अर्जुना, लोक म्हणतात मी वैकुंठात असतो, पण तो मी वैकुंठ